दरवेळेस तूच का पुढं? कोण? मला बसायचं तू बसतोय? हो. बसवतो ना तुला बाई. कसा आहेस? कसा बरं आहे. तू कसं आहेस? एक नंबर. चटणीचे मासे खाऊन जाडा झालास. मग ना एक नंबर. मेहनत करून बारीक झालोय. मेहनत करून बारीक झाला. खरंच बारीक झालाय. आपण केवढा झालाय तो आम्ही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकवार. पुन्हा एकदा स्वागत करतोय गाडीतून. बघा सोबत कोण आहे? नमस्कार. आम्ही चाललोय आज फिरायला अलिबाग मध्ये. अलिबागच्या थोडं पुढे नागावला. नागावला कोण कोण आहे सांगतोय? 30 जण आहे. इकडे आविदा आलाय, रोहित दादा आहे. नमस्कार. पनवेल स्टेशनला भेटली. पनवेलकर आम्ही आम्ही पनवेलकर आणि हे मुंबईकर. नाही बाई, मी पालघरवाला आहे. गावाला आहे मी. शेवटी सगळे कोकणातच राहतात. आणि कोकणकर. कोकणकर. तर आता नागावला चाललोय. सो प्रत्येकाचे वेगवेगळे बिझनेस आहेत. तसा रोहित दादा सुद्धा आहे. नुसता फिर टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि दुसरं कॅम्पिंग सुद्धा करतो आणि यूट्यूब चॅनल पण आहे त्याचा, नुसता फिर म्हणून. सो त्या तुम्हाला माहितीच आहे. पण टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आता वर्ष झाला ना रे. सो त्यांनी सुरू केलेला आहे आणि कॅम्पिंगला पण 2 वर्ष झाली असतील. पण मी थोडं बिझी होतो त्यामुळे कॅम्पिंगला विजिट नाही केलेली. आय थिंक हे तू केलेलीस ना रे. मी जाऊन आलो. सो आता ना उद्या आपण तुम्हाला दाखवतो कॅम्पिंग. सो आता अलिबागला जायचं आहे, नागावला. सो कुठे जायचं? रोहितला घेऊन जाणार आहे आपल्याला. आता जे होमस्टे आहे हा तिथे चाललोय. स्विमिंग पूल वगैरे तिथे थोडं एन्जॉय करू. हा. आज आपण बार्बिक्यूचा पण बेत आहे. आपण मागे बघ काहीतरी आहे. मुंबईवरून आम्ही उचललाय. तुर्ब्यावरून बार्बिक्यूची चूल आणलेली आहे. तर जायचं आहे आणि खूप महिन्याने भेटलोय. वर्षांनी पावसात आपण भेटलो. तिकडे गेलेलो बघ. अच्छा, मी सेपरेटली भेटलोय म्हणून मला असं काय वाटत नाही. पण मध्ये मध्ये भेटलोय ना. आपण तिकडे गेलेलो 6-8ला. कुठे गेलेलो? कल्याणला, बदलापूरला गेलो. बदलापूरला मला वाटतं 10 ते 12 महिन्यांनी भेटलो. 1 वर्ष पकड. हा, 1 वर्ष. बाकी सतीशदा तर भेटत असतो कधी पण. अविदा पण मला पर्सनली भेटत असतो. रोहितदा खूप दिवसांनी भेटलेला आहे. सो अशी एकत्र गेट टुगेदर कमी झालेत. पण चला, आजचा दिवस आणि आजचा मुहूर्त आहे. जाऊया आता अलिबागला. चला, अलिबाग सिटीमध्ये आता पोहोचतोय आपण. आणि सिटीमध्ये न जाता इथून लेट मारायचं आणि नागावच्या रोडकडे. कमळाची शेती, तलाव बघा आणि कमळ बघा किती आहेत. पूर्ण कमळ, भरपूर कमळ आलेले. हा बघा, इथून दिसेल. तुम्ही वर्षाचे 12 महिने इकडे याल ना, तुम्हाला कमळ दिसतील. कमळ नागाव रोडला. बोल कमळ 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 उचल. कमल कमळ बघ. असं बोल. कमळ कमळ बोल कमल कमळ बघ. बोल बोल असं बोल. बोल कमल कमळ बघ. चकल्या बघ. चकल्या बघ. चकल्या बघ. ऍक्च्युली इथे गरमागरम चकल्या काढत होत्या तिकडे काकी. तो तिथून चकल्या घेतलेल्या आहेत. सो कधी आलात की इथं चकल्या वगैरे घ्या. मस्त गरम गरम आहे काय. थोडं कडक होते ना, आताच काढ. छत्रपती शिवाजी महाराज की. मी कुठे आलोय माहितीये का? नागाव बीचला. नागाव बीच. नागाव बीच. आणि सनसेट काय दिसणार नाही कारण हा बघ किरण बघ सूर्याची कसली आलेत. ढग
आडवे झाले. किरण आय लव्ह नागाव कडे लिहिलेलं आहे. हे बघा कसले किरण, सूर्याची किरण दिसतात आणि सूर्य लपलाय त्या ढगात. पावसात हेच प्रॉब्लेम. कोणता ब्रिज आहे? हा बुलबुलीत. ब्रिज आहे? बुलबुलीत शेतू. बुलबुटीत. बुलबुलीत बुली बुली असा पाय टाकला की बुलबुला आवाज येतो. पावसात असे बुलबुलीत दिसतात. आता समुद्रावर पावसाळी खूप कमी लोक येतात पर्यटक, आणि ती लहान पोरं पण काय करतात. हे चिखल आहे ना, पूर्ण हा चिखल आहे ना, त्यामुळे हा आलाय फक्त का? पावसाच्या अगोदर येतो. ओके, नंतर नाही. हा नाही, पावसाच्या अगोदर हा चिखल येतो. हा. आणि त्या टायमाला जे काही जण त्याला कालेटे बोलतात, आमच्याकडे त्याला निवटे बोलतात. त्या निवट्यांचा प्रकार आहे बच्चे येते. त्याचे म्हणजे थोडेसे असे असतात, म्हणजे हे तेच पकडतात. रेड कलरचे असतात. अच्छा. हा चिखलामध्ये येतात. ओके. तर ते तिकडे पकडत असतात त्या साईडला. अच्छा, ते लांब लांब असतात ते का? रेड रेड असतात. ओके ओके ओके. हा हा हा. सापासारखे असतात. मला वाटतं पोरं इथे हे बाई पोरं बघ, इथल्या कॅमेऱ्यातनं दिसतात बघ काय करतात. आबा 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 पकडला. हा बघ कॅमेऱ्यात बघ. या हा बघ, खाल्लान पण गिल्लान पण अक्का. गिल्लान पण अक्का. पोरं पण पकडतात. पावसाळ्यात चिखल येतो. पाऊस पडायच्या अगोदर उधार पोरं नाही हे याला पोरं पण नाही, मोठी मोठी पण माणसं आहेत. हा बघ रोहित दा, हा बघ ह्याच्यात बघ. जरा पण मुवमेंट दिसली ना की ते कसला खातोय बघ तो. का बघ घेता बघ कसा गेला, बघ कसा कशात. अजून झूम बरीच माणसं आलेत मासे पकडायला बघा. बरीच. ही बघा, ही बघ आनंद आनंद, हा जीवनाचा आनंद आहे पूर्ण. आणि ही अशी मजा आहे ना गावाकडेच असते. किती जण आलेत बघा पकडायला. पूर्णपैकी बसून त्या चिखलात पुलनीत बसून सगळे पकडतात. नाही पण कार्ड न्यूटी ब्लॅक असतं, ते रेड असतं. रेड आहेत ना. वेगळ्या बोलतात. आजची सोय झाली. कालेटे. आजची सोय झाली जेवणाची. हे जे निवटे बोलतात ना त्यांना आमच्याकडे लोळी बोलतात. हा. लोळ असतात. आणि काही जण खात पण नाही यार, आमच्याकडे नाही खात. मासे बरंच आहे रे. प्रकार बरं. हे बघ पकडतात बघ कसले. आता समुद्रावर पण बरीच अशी पाक टाकून पण पकडली जातील. छोटी आता चिवण्या पण येतील बऱ्याच. हा बघ कसं पकडतात बघ. तर आता नागावला साई कृपा या विलामध्ये आलेलो आहोत. होमस्टे समोर बघता घरासारखं, आणि रोहितदाचं इथे टायप आहे. आणि इथे आता आलो आहे, तर बघूया कसं आहे काय. मग प्रवास किती, आता गावाला पोहोचला असतास किती वाजता निघाला? 11ला निघालो, संध्याकाळी 7 वाजले. म्हणजे 8 तास लगभग झाले, गावी पोहोचलो असतो. आणि थोडं टाइमपास करत आलो. निवांत पण आलो ना. निवांत आलो. इकडे ट्रॅफिक मध्ये अटकलो मुंबईमध्ये असता मी. हां, त्यानंतर इकडे आता निवांत फिरत आलो. इकडे झाडं भरपूर आहेत, त्यात असे होमस्टे आहेत, विला आहेत. परिसर पण खूप छान आहे, गावातच आहे हे. पाहूया सर्व रूममध्ये. पण इकडची झाडी खूप भारी आहे. झोपाळा पण आहे. वा वा वा. मेन म्हणजे नारळी पोफळीच्या भागा असल्या ना की सावाट भरपूर येतो, सावली भरपूर आहे. अशी गर्द झाडी आहे. पेरूचं झाड, पेरू आलेत काय बघायला लागतील.
पेरूच हाय बारकं बारकं पेरू आहेत, बारीक आहे. हा एक नंबर. हॅलो ए डॉगी मोती या. तू माझे कपडे माकवशील बाबा. हे बघ आईस वरडल मला, सरपच्या पावडरमध्ये धुवल ती मला. ए बाबू नको रे, तू माहिती आहे माझ्यावर प्रेम करतोस पण एवढं नको. हे बघ काय केलंस. मी आता हाफ पॅन्ट घालून येतो, मग किती उड्या मारायचे ते मार. आता इकडे स्विमिंग पूल पण आहे त्या साईडला, सो पूलमध्ये पण जायचं आहे. मस्त आहे. चल येतोस या. मस्त फ्रेंडली आहे रे बाबू. नको अरे बाबू नको. चल दा मी जातो. अरे कपड्याची वाट लावतीस तू, थांब मी येतो. हो साहेब या. बसलात तुम्ही आल्या आल्या. कुठली रूम आहे ही? आहे ही एकच घेतली आता आपण. हा इथेच राहू ना. हो चालेल चालेल. वॉशरूम पण मोठा आहे. वा एकच नंबर. किती रूम आहेत रे? 7 रूम आहे, त्यातली डॉर्मेटरी आहे हां. आणि बाकीच्या फॅमिली रूम आहेत. हा फॅमिली सेक्शन आहे आणि वर 2 कपल रूम आहे. अच्छा कपल रूम वेगळं आपण कपल्ससाठी ठेवलं. वा 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 वा. पाऊस आलेला आहे. अरे वा पाऊस आला. पावसात मोसम मस्त होतं नाही? मौसम मस्ताना. लग्न झालं. बायको बोल. बायको नसताना मारेल धरून. वहिनी बघा काय बोलतोय. नाही, कधी कधी मित्रांसोबत पण राहिलं पाहिजे ना. हा हा. अरे आलं काय? वरच्या ह्या कपल रूम आहेत इकडे, आणि खाली फॅमिली वगैरे आले तर. ओ माय गॉड खतरनाक. डोल दिपावतील एवढा भारी. इथे साई कृपा हॉलिडे होम नायगाव, ह्याच्यामध्ये चेक इन आणि चेकआउटचा टायमिंग दिलेला आहे. ब्रेकफास्ट टाईम, लंच टाईम, हाय टी, डिनर, पूल टाईम हे सगळं दिलेलं आहे. नवीन बार्बिक्यूची उद्घाटन काय ओपनिंग. आणि बाय द वे तुमचं सर नाव सांगा. सचिन साहेब. भेटला किती थांबत नाही. क्या मेरे दोस्त. ए तुझी काय हिरोईन आलेली काय? या हां आता ये. आता किती पण मिठी मार मला. गावाकडे असे कुत्रे असतात ना. हां बापू काय असतात, काय काय पाळतात, कुठल्या कुठल्या जातीचे असतात. पण ती गावठी कुत्री असतात ती गावठी असतात, खूप स्ट्रॉंग असतात. ती पाळीव असतात, ठीक असतात, ते घरच्या घरी असतात, पण ही चांगली आहेत. बाय द वे मला कुत्रा पण चावला आहे, साप पण चावला आहे, विंचू पण चावला आहे. ते सुद्धा कुत्र्यासोबत आहे. तो कुत्रा चावला आहे माझ्या मुस्तीमुळे चाललेला आहे. ए तुझ्या माईला तुझ्या. चिकन आलेलं आहे इकडे. आता मस्त भाजायचं आहे. चिकन म्हणतो. कोळसा पण पहिलीच वेळ आहे. ते पण पहिलाच आहे. हो पहिलीच वेळ आहे. आणि आता सतीश जरा त्याच्या रोलमध्ये आलेला आहे. बटर लावता. बस बस केवढं बटर. बटर चिकन झालं म्हणजे गुबगुबीत अजून होणार. आपलं चिकन शिजलेलं आहे. कसं आहे भाई? एक नंबर भाई
मस्त सते दादा बनवले ना मला सांगला ना चव आहे. तुझा हात लागला लागला विषय संपला. माझं वाटीला हात लागलाय. तर इकडे जेवणाला आले सुरमई थाळी. सचिदाने घेतलाय पापलेट थाळी. तू पण पापलेट थाळी. आणि हा जगा निराळा माणूस आहे. म्हणजे चिकन खायच्या वेळेस बटाटा खातो आणि मच्छी खायच्या वेळेस चिकन खातो. असा विषय वेगळा आहे. तसा हा जगा निराळा माणूस आहे. त्याने घेतलेला आहे नाही मी chicken ॲक्च्युली येत जात राहतोच सारखं त्याच्यामुळे मला ते थाळी. आणि कोस्टल रूटला आलोय त्यामुळे फिश हे कंपल्सरी पाहिजे. त्यामुळे फिश आलेले आहेत. शुभ सकाळ मंडळी. झोप झालेली आहे पूर्ण मस्तपैकी. आणि कालपासून पाऊस पडतोय. सकाळी पण मस्त पाऊस पडला आणि आत्ता जरा पाऊस जायची वाट बघत होतो कारण पूलमध्ये जायचं. सकाळ सकाळ एवढा गारगार थंडी लागत होती त्याला होत नव्हता. आणि रात्री चादरी शोधत होते एकूण चिकलून कोणाकोणाच्या. बाई एकामेकाच्या- तो बोलून येणार म्हणून तरी. एकामेकाच्या चादरी ओढत होते पण गार मस्त झोप लागलेली. आणि बाय द वे रोहित दाचं स्टार्टअप आणि ह्या क्षेत्रामध्ये उतरलेलं आहे त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. म्हणजे थँक्यू. 1-2 वर्ष झाली पण वेगवेगळ्या ऑफिशियली म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ मधून. हो. आणि काय असेल तर ह्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ह्याचा नंबर मी डिस्प्लेला आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो तुम्हाला कुठल्याही ठिकाणी कर्जत असू दे किंवा लोणावळा अलिबाग कुठेही तुम्हाला रिसॉर्टच्या प्रॉपर्टीबद्दल काही जायचं असेल एन्जॉय करण्यासाठी वगैरे सो ह्याला इन्क्वायरी करू शकता आणि ह्याच्यातून सुद्धा जाऊ शकता. दुसरं म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हलचं सुद्धा त्याचा एक व्यवसाय आहे. मेनली तर आपले रिसॉर्ट आणि विलाजच आहेत. हां. आणि बुकिंग आपण करतो. थर्ड म्हणजे कॅम्पिंग साईट पण चालू केलेली आहे. सो हिवाळ्यात बेस्ट, पावसाळ्यात पण आहे. पावसाळ्यात कॅम्पिंग साईट चालू आहे. आणि लोणावळ्याला पण चालू आहे आणि अलिबागला पण चालू आहे. दोन्ही कॅम्प साईट चालू आहेत आपल्या. आणि खूप भारी वाटतं की म्हणजे हा सुद्धा आता व्यवसायामध्येच क्षेत्रामध्ये उतरलेला आहे. सो व्यवसायामध्ये उतरला की एक जबाबदारी पण असते आणि दुसरं म्हणजे काय ना काय नवीन नवीन शिकता पण येतं. सो ह्याला सुद्धा शुभेच्छा. आणि हे आमचे आदर्श आहेत दोन्ही भावंड. तर मोठ्या दादासारखे आहेत आणि सगळ्यांनी मोठं झालं पाहिजे. Yes. आपले मित्र पण पुढे गेले पाहिजे. त्यासाठी आपण सपोर्ट करूया त्यांना. होय. काय ना पण मी सांगत असतो बॅक स्टेजला किंवा आम्ही ना अशी मजा मस्ती वगैरे या सगळ्या गोष्टी दाखवत असतो पण त्यामागचं स्ट्रगल पण एक दिवस आपण दाखवूया काय केलेलं आहे. सगळ्या लोकांना नाही आवडत. नाही आवडत हे बघायला बघायला आवडत नाही. हो. पण मजा मस्ती ऍक्च्युली आवडते पण स्ट्रगल पण खूप आहे. ह्याचं सुद्धा हा जॉब करून म्हणजे मानलं पाहिजे. मी इन्स्पायर आहे त्याच्यावरनं. म्हणजे सॅटर्डे संडे गावी जाऊन एवढ्या व्हिडिओ आणतो म्हणजे आई शप्पथ एवढा स्टॉक म्हणजे अजून तो हा गावाला आहे. पण उद्या परवा मुंबईला येणार. बारीक झाला पण बघा की मागच्या वेळेस गाल किती फुगलेलं. आता मी फुगलोय हा बारीक झालाय. गावाला जाऊन कसं आहे स्ट्रगल म्हणजे काय माहितीये का झोप नसते एडिटिंगला टाइम नाही. त्याच्यानंतर मेन प्रॉब्लेम व्हिडिओ अपलोड करायला कुठे कुठे पळायला लागतं आम्हाला. नेटवर्कचा खूप त्याच्यानंतर issue जंगलात जा इकडे जा पळापळ असते. मग कसं जरा तब्येत वाटली कमेंट येतात ना हा. तब्येत झाली मग गावाला जायचं मस्त स्लिम परत होऊन यायचं. गावाला गेलं की ऑटोमॅटिक हा, माणूस होते. होतो. चला आता पाण्यात जाऊया ना. चला चला. पाणी पावसाचं आहे ना. पाऊस पडलाय रात्रभर. उडी मारताना नीट जरा पाणी कमी आहे. 4-4.5 फीट आहे. हा जा. बघ पाणी स्वच्छ आहे बघ. ते बघ ते असं दिसतंय कारण ते पावसाचं पाणी जमलंय ना. हो तेवढंच आहे. हो तेवढंच आहे बघा पाणी. थंड आहे रे पाणी. अरे ये चालू आहे व्हिडिओ. लागेल 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 लागेल.
वा कडक कडक पोहे, कांदा फव आणि इकडं ऑमलेट सुद्धा आलेला आहे. पोहे आणि ऑमलेट. आता निघायची वेळ आलेली आहे. चेकआउट होतोय, पण चेकआउट व्हायच्या अगोदर थोडे इकडचा हा होमस्टे आहे आणि इथला टूर दाखवतो. इथल्या रूम कशा प्रकारे आहेत. आता काल आम्ही राहिलेलो तिथे रूम बघितलात, पण डॉर्मेटरीसुद्धा आहे आणि कपल रूम्ससुद्धा आहेत, त्या वरती आहेत, त्या पण काल दाखवल्या. पण काय काय रूम्स अशा आहेत ना ज्या भारी सजवलेल्या आहेत आणि आतमध्ये कमी जागेमध्ये कशा प्रकारे ॲडजस्ट केलेलं आहे आणि काय कशी आहेत रूम त्या दाखवतो पहिला तुम्हाला. तर इथे आम्ही राहिलो आहे आणि इकडे आहेत ना ही डॉर्मेटरी रूम आहे. सो इकडे 12-13 जणं आरामात राहू शकतात इकडे. आणि त्याच्यावरती अजून एक बेड. इकडे सुद्धा मॅट्रेस टाकलेले आहेत, इकडे बेड आहेत. सो खूप खूप मोठी जागा आहे ही डॉर्मेटरीसाठी. बाजूला रूम आहे, ही फॅमिलीसाठी आहे. सो खूप मोठी आहे आणि मॅट्रेस वगैरे टाकून सुद्धा बरेच जण ॲडजस्ट होऊ शकतात. AC आणि इकडे बाथरूम पण मोठा आहे. अजून एक इकडे रूम आहे, ही खूप मला आवडली ही रूम. म्हणजे इकडे बघा हे काय ॲडजस्टमेंट आणि काय डोका लावलेलं आहे वरती झोपण्यासाठी. इकडे सुद्धा आणि वरती सुद्धा, म्हणजे कमी जागेमध्ये ॲडजस्टमेंट खूप भारी केलेली आहे. फॅन वगैरे सगळं, बेड आहे इकडे, फॅमिलीसाठी पण बेस्ट आहे. TV आहे, TV बघा कुठे हे केलेली आहे. आणि साई कृपा हॉलिडे होमस्टे आठवणीत राहील आमच्या. चांगलंच. परत येऊ. हो चला बाय. नालपरी देवदंडा अलिबाग. कॅम्पिंग अनुभव घेऊ शकतो. काय रोहिदाच्या कॅम्पिंग साईडला आलेलो आहे. काय नाव आहे? अरेबियन सी कॅम्पिंग. एक्झॅक्ट लोकेशन देवदंडा किल्ला. देवदंडा किल्ला, सातखानी बुरुज आहे समोर आणि त्याच्या इकडे. तर इथे टेंट लागलेले आहेत. पावसाळ्यात पण आहे वरनं सेफली, पाऊस पडला तर काय टेन्शन नाही. आणि असे हे टेंट लागलेत इकडे. ज्यांना टेंटची राहण्याची इच्छा असते ना ते खूप जण येतात इकडे. आणि मेनली सीझन आता तिन्ही सीझनला असं उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी. पण हिवाळीत तर अजून एक भारीच वाटतं. भरपूर आहेत टेंट इकडे आणि बरीच माणसं येतात की विकेंडला वगैरे. आता जरा बीचवर जाऊया. फुल वाढी नाही पण वादळात खूप गेली असतील ही माडं. समुद्राला मजबूत उधाण आलंय इथपर्यंत येतं पाणी. हो. भरती आहे रे आत्ता, पौर्णिमेची भरती. कसला उधाण आलाय. भरपूर उधाण आहे. हो. अरे एकच झाली मग येतच नव्हती काय. कसले आले. पल तुम्ही यालाच. पण इथं जाणं पण रिस्की आहे भरपूर. ओटीला पूर्ण खाली असतं, भरतीला बघ ना. ओटीला तिथपर्यंत असं फूड पर आहे. 100-200 मीटर तरी असतं पाणी. ओटी लागले, ओट लागल्या. आला 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 आला. होय. कुठे मिळाले? कुठे जायचं? अलिबागला येऊन अलिबागवाले भेटणार नाही असं होणारच नाही. समरेश भेटलेला आहे, समरेश दादा भेटलेला आहे. दादा येणार आहे. आणि आम्हाला वाटलं जॉबला वगैरे असेल म्हणून आम्ही फोन वगैरे काही केला नाही. पण एकदा लास्टचा ट्राय फोन केलेला. अरे वा, सुट्टी फायनली आज सुट्टी आणि फायनली आम्ही फोन
ओलाची राईड करतो आम्ही. ओलाची राईड ॲक्च्युली घरी बोलत होता पण आता निघायचं इव्हिनिंगला त्यामुळे घरी आले असते ना तर आईला पण बरं वाटलं असतं. तर मंडळी अलिबागवरून घरी आलेलो आहे. खूप जण अलिबागला सुद्धा भेटली आणि खूप मजा आली आणि कॅम्प साईट पण बघितले, व्हिजिट केलेलं आहे. सो एक दिवस कॅम्प साईटचा पण ब्लॉग नक्कीच करेल आणि होमस्टेसुद्धा खूप छान होता आणि चौघंजणं मित्र भेटलो की राडा तर होतोच. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओ होतो. बरं टाटा, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.